काय सांगताय, तुम्हाला पण फरसबीची किंवा श्रावण घेवड्याची भाजी आवडत नाही? मार्केटमध्ये फरसबीच्या किंवा फ्रेंच बीन्सच्या शेंगा दिसतात, पण आम्ही कधीच विकत घेत नाही, कारण आम्हाला त्याची परफेक्ट रेसिपीच माहित नाही ना। म्हणून या जबरदस्त चवीची, सगळेच आवडीने खातील आणि टिफिनसाठी एक नंबरची भाजी, आणि ती म्हणजे वेगळ्या चवीची फरसबीची भाजी। एकदा या पद्धतीने बनव, मग बिलीव्ह मी, आठवड्यातून 2 वेळा ही भाजी तुम्ही नक्की बनवाल। तर चला तर आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया। मी शीतल टेस्टी मोमेंट्स मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे। जबरदस्त नटी फ्लेवर येण्यासाठी आपण याच्यासाठी एक पावडर किंवा कूट प्रिपेअर करून घेऊया। तर गॅसवर मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान मी ठेवलेली आहे कढई, त्याच्यात घातलेले आहे साधारणतः अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी तीळ आणि अर्धा वाटी जे खोबरं असते ना सुकं ते, आणि 2 लाल सुक्या मिरच्या। मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त करपवायचं नाही, तर हलका फुलका थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। हा कूट किंवा हे पावडर तुम्ही बनवून बऱ्याच भाज्यांमध्ये बाइंडिंगसाठी यूज करू शकतो, ज्या सुक्या भाज्या असतात ना खास करून त्यांच्यासाठी। एकदा तुम्ही प्रिपेअर केलं ना तर 2 महिने आरामात टिकेल। सगळं साहित्य छान भाजलं गेलेलं आहे, त्याला थंड व्हायसाठी बाजूला ठेवून देऊया। फरसबीच्या शेंगा घेतल्या आहेत साधारणतः 250 ग्रॅम। याला फ्रेंच बीन किंवा श्रावण घेवडा असंही म्हणतात, आणि मार्केटमध्ये इझिली ही भाजी अवेलेबल होते। खास करून मिक्स व्हेज किंवा व्हेज पुलाव मध्ये ह्या ज्या फरसबीच्या शेंगा असतात ना ते यूज होतात, पण बरेच जणांना याची भाजी खायचा आणि भाजी बनवायचा सुद्धा कंटाळा करतात। परंतु एकदा हे माझी जर ट्रिक तुम्ही वापरली ना तर जबरदस्त, मला तर वाटते आठवड्यातून 2-3 वेळा ही भाजी तुम्ही नक्की बनवाल, एवढी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते। तर सगळ्या शेंगा अशा आपण बारीक बारीक कट करून घेऊया। तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या कोणत्या कोपऱ्यातून बघत आहात, कोणत्या सिटीतून बघत आहात, कोणत्या गावातून बघत आहात, प्लीज मला कमेंट करायला विसरू नका। जे कमेंट करतील ना तर त्यांचं नाव मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की घेणार। गॅसमध्ये कढईमध्ये पाणी उकळत ठेवूया, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, आणि पाण्याला उकळी आली की आपल्याला ज्या शेंगा आहेत ना आपण कट करून ठेवलेल्या त्या उकडून घ्यायच्या आहेत। पाण्याला उकळी येईपर्यंत आपलं साहित्य सुद्धा थंड झालेलं आहे। मिक्सरला बारीक याचा कूट करून घेऊया। टेस्टी मोमेंट्समध्ये मी कोणत्याही ज्या रेसिपीज आहेत ना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत असते। माझा हा नेहमीच प्रयत्न असतो की कमीत कमी वेळामध्ये आणि चांगल्या प्रकारे ती रेसिपी तयार व्हावी। त्याच्यासाठी एफर्ट्स पण घ्यावे लागतात, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाण्याला उकळी आलेली आहे, शेंगा घालून घेऊया आणि उकडून घेऊया। आता उकळताना एक काळजी अशी घ्या की तुम्हाला खूप जास्त त्याला उकडायचं नाहीये, पूर्णपणे शिजेपर्यंत साधारणतः 75% शेंगा शिजतील अशा प्रकारेच आपल्याला त्या उकडून घ्यायच्या आहेत। नाहीतर तुम्ही त्याला जर खूप शिजवाल ना तर त्याच्यातली जी खाण्याची मजा आहे ना ती निघून जाईल। पाणी नितळून घेऊया आणि आता भाजीला फोडणी करून घेऊया। आवडीनुसार तेल घालून घेऊया। आता या ठिकाणी मी थोडा कमी तेल वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरीचा तडका करायचा। नंतर एक मोठा कांदा असा कट करून घातलेला आहे, कांद्याला सुद्धा सॉफ्ट होऊ द्यायचं। लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 ठेचलेल्या अख्ख्या त्या घातलेल्या आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये ही चविष्ट अशी फरसबीची भाजी बनवून तयार होते। कांदा इथे छान सॉफ्ट झालेला आहे। शेंगा घालून घेऊया आणि सुके मसाले घालूया। त्याच्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा धनिया पावडर घातलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, आणि थोडेसे ना चिली फ्लेक्स घातलेले आहेत। मी इथे अवेलेबल असतील तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल। आणि आता आपण तयार करून ठेवलेलं पावडर आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू लोच्या दरम्यान ठेवूया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया सगळं साहित्य। आणि आता याच्यावर झाकणी झाकून साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर याला छान वाफ येऊ देऊया। आणि बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर जबरदस्त चवीला फ्रेंच बीन्स किंवा फरसबीची भाजी ते बनून तयार आहे। भरपूर अशी कोथिंबीर पेरूयावर आणि मस्त गरमागरम खायला आणि थंड झाल्यावर सुद्धा टिफिनला एवढी जबरदस्त ही भाजी लागते ना, पोळीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा। तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत। बाय एव्हरीवन।